अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. परभणी जिल्ह्यात मेच्या महिन्यात सातत्यानं अवकाळी पाऊस आणि वादळी वारे झाले, त्यामुळं उन्हाळी पिकांना खरं तर मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. उन्हाळी पीक म्हणून प्रसिद्ध असलेल्या भुईमुंग या पिकाला खरं तर अवकाळी पावसाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला आपण पाहतोय. पूर्णा तालुक्यातील माखणी येथे मी आहे आणि ज्या प्लॉटवर उभा मी आहे 3.5 एकरचा खरं तर हा भुईमुंगचा प्लॉट आहे. 27 क्विंटल अपेक्षित त्यांना पीक होतं भुईमुंगाचं. मागच्या वर्षी त्यांना तेवढं भुईमुंग झालंही होतं, मात्र आता याच एकूण 3.5 एकर प्लॉटवरती केवळ 6 एकर भुईमुंग झाल्याचं भुईमुंग उत्पादक शेतकरी सांगतायत. अशा प्रकारे या ठिकाणी अवकाळी पावसामुळे खरं तर पिके नासून गेलेली आहे. कोंब आपण पाहतो या ठिकाणी अशा प्रकारे पूर्ण कोंब या ठिकाणी फुटलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. एकतर मजूर मिळत नाही, त्यात हा जो प्लॉट आहे या प्लॉटवरती घरचे जे शेतकऱ्यांचे कुटुंबीय आहेत ते स्वतः या ठिकाणी भुईमुंग काढत आहेत. काही शेतकरी उत्पादक काही भुईमुंग उत्पादक शेतकरी आपल्यासोबत आहे. भैया मला सांगा, नाव काय आहे तुमचं आणि गाव कुठलं आहे? परसराम नारायणपुरी, गाव माखणी, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी. 3.5 एकरवरती तुम्ही भुईमुंग लावलेला होता. मागच्या वर्षी किती उत्पन्न झालं होतं याच एकूण 3.5 एकरवरती? 29 क्विंटल झाले होते घरी ठेवून समजा. हो. आणि आतापर्यंत किती भुईमुंग काढण्यात आला इथून? आतापर्यंत 2 एकरच्या वर झालाय भुईमुंग काढणं. तर 3-3.5 क्विंटल निघालाय. आणि हे काही तितके बी अपेक्षित नाही. समजा हे 1.5 एकरचा प्लॉट आहे, याच्यामध्ये तेवढा सुद्धा होण्याची आशा नाही. म्हणजे एकूण 27-28 क्विंटल होणार, आता फक्त 6 क्विंटल झाला. हो. बरं, का अवकाळी पावसामुळे नुकसान झालंय का? हो, अवकाळी पावसामुळे नुकसान झालं. काय नुकसान आहे बहुधा याच्यात? याच्यामध्ये काहीच नाही. जनावरांचा चाराचं सुद्धा नुकसान आहे. चाऱ्याची सध्या अपेक्षा नाही राहिली आम्हाला. कोंब असे फुटली, कोंब फुटली पूर्ण. पाहणं मार्केटमध्ये नेलं तर याला घेवायला सुद्धा कोणी नाही. मग आता साधारण मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तुमचं नुकसान किती आहे? 95% नुकसान आहे आमचे. 95% नुकसान आहे. भाऊ काय सांगाल, कोंब फुटलीत, किती मोठं नुकसान आहे मागच्या वर्षी आणि या वर्षीचे? आणि तुमचं नाव काय आहे? माझं नाव मोतीराम पंडितराव भुजबळ, गाव माखणी, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी. कमीत कमी साहेब आमचं 95-96% नुकसान आहे यावर्षी. अवकाळी पावसामुळे फक्त अवकाळी पावसामुळं, बाकी काहीच नाही. या बघा पाहताल तर या बघा ह्याला 2-2 शेंगा सध्या राहिल्या नाहीत आणि त्या पण मोडेजून गेलेल्या आहेत. ह्याला मार्केटमध्ये चक्कच डिमांड नाही. ह्याला कोणी घेणार सध्या नाही. 30 रुपये किलोनं सध्या शेंग जात नाही. आणि हे चारा सध्या या बघा हे उपयोगातून गेलेला आहे साहेब. आणि आता आम्हाला नेमकं काय करायचं होतं, आता मग लग्नासाठी पैसे गोळा करायचे होते आणि ह्याच्यावरच आमचं जीवन आधारित आहे. आणि हे जर नसेल तर आम्ही कशाने काय करायचं? आमचं सगळं म्हणजे संसाराची घडीच कटून गेली. अक्षरशः आमच्या तुमच्या मनानं फाशी घ्यायची टाइम आली, पण आता हे नाईला जाणं, फाशी घ्यायला हे पर्याय नाही. काहीतरी जगावं लागतंय, लेकरा बाळाचे लग्न करावं लागतात, म्हणून हे काहीतरी करणं आहे. आणि आम्हाला एकही मंजूर आमच्या वावरात नाही. फक्त आम्ही मालकाने शेंगा काढायलो. हे बघा पाहायचा असेल तर हे बघा हे ढीग आहे. कमी 100 रुपयाच्या शेंगा मार्केटमध्ये विकल्या तर 100 रुपयाच्या व्हाल्यात, तर आम्ही या बघा 1000 रुपयाचे माणसं आहेत. मला सांगा, लागवड एकूण 3.5 एकर, तुम्ही दोन्ही ठिकाणी प्लॉट आहेत तुमचे भुईमुगाचे, लागवड किती होती? खर्च किती झाला होता लागवडीवर? खर्च कमीत कमीत आमचा 40,000 रुपये झाला होता. तर आम्हाला तुमच्या मनानं 10,000 सध्या ह्याच्यातून निघत नाहीत. 40,000 खर्च आणि 10,000 पण निघाले. 10,000 सध्या निघत नाहीत मार्केटमध्ये विकून. ह्या शेंगाला डिमांड सध्या नाही. या बघा ह्या शेंगा किडक्या झाल्या साहेब, ह्याला कोण घेणार आहे? या बघा हे मोडं फुटले सगळे. अक्षरशः फाशी घ्यायची टाइम आहे, पण हे काहीतरी जगावं लागते, लेकरा बाळाचे लग्न करावं लागतात. आणि बाकी सगळे सांगायलेत की धीर सोडू नका. आज नाही जरी शेती पिकली तर उद्याच्यालाच तरी शेती पिकल, पण असं प्रत्येक वर्षी व्हायलंय आणि आम्ही कंगाल झालोत. पण हे सरकारच्या लक्षात येईन, त्याला इलाजच नाही. कृषी मंत्री येऊन गेले परवाच्या दिवशी परभणीला. त्यांनी म्हणले की पंचनामे करा. पंचनाम्यासाठी आले होते कोणी तुमच्याकडे अधिकारी? आमच्याकडे कोणीच अधिकारी आला नाही साहेब. आमच्या गावाकडे कोणीच अधिकारी डोकावलेला नाही. आमच्या शेताकडे पाहिलं सध्या नाही. अक्षरशः आमच्या डोळ्यात पाणी येतोय सर. सगळी कहाणी सांगायची म्हणलं तर फक्त नाईलाज आहे आणि जगावं लागतंय, म्हणून हे जगणं आहे. नाही तर आम्ही जगण्याच्या सध्या कॅपॅसिटीतून नाही. सरकारनं आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नाही साहेब. पंचनामे झाले तुमच्या भागात काही? नाही, पंचनामे नाही झाले. मग आता एकदम हतबल झाले तुम्ही. खरं तर भाऊ तर तुमचे थोडे भाऊक झाले. आता मला सांगा, उपाय काय आहे? उन्हाळी पिकं हातातून गेले, खरीप पेरणीवर आता दारोमदार राहणार का खरीपवरती?
काय खरीप पेरणी होईल म्हणून आशाच नाही ना. हे रानं कधी नीट होणार आमचे. हा, इतका पाऊस पडायला की रानं सुद्धा नीट व्हायला मुश्किल आहे. सध्या पायचोप सुद्धा नाही. मग आता किती एकूण मागच्या वर्षी तुलनेत रुपयामध्ये किती नुकसान आहे तुमचं? रुपयामध्ये 85-90% नुकसान आहे. किती लाखाचं नुकसान आहे? लाखाचं. हा, किती एकूण आर्थिक नुकसान किती आहे तुम्हाला मागच्या वर्षी तुलनेत? मागच्या वर्षी भुईमुग मधून किती उत्पन्न झाला होता आणि या वर्षी किती होणार? मागच्या वर्षी आम्हाला जवळपास 2-2.5 लाखाचं उत्पन्न झालं होतं. आणि या वर्षी आता एकूण किती पैसे येतील? ह्या वर्षी 30-40 हजार रुपये येतील. 2 लाख रुपयाचं नुकसान. हो. तर ही खरं तर परिस्थिती आहे. उन्हाळी पिके जवळपास पूर्ण हातातून गेलेली आहे. खरं तर आपण ज्या प्लॉटवरती आहोत या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे मागच्या वर्षी 2.5 लाख रुपये एवढा 3.5 एकर भुईमुगमधून उत्पन्न झाला होता. मात्र आता लागवडीचा खर्च सुद्धा यावर्षी निघालेला नाही. सरकारनं सांगितले पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र पंचनामे प्रत्यक्षात बांधावर आपण आलोय, प्रत्यक्षात पंचनामे या ठिकाणी सुरुवात झालेली नाही. अक्षरशः उन्हाळी पिकं जगवणारे शेतकरी यांचे कंबरडं खरं तर मोडलेले आहे. एकतर मजूर भेटत नाही आणि लागवडीचा खर्च सुद्धा निघत नाही. ही शोकांतिका खरं तर आहे. नेमकं आता कृषी मंत्र्यांचा आदेश मायबाप प्रशासन कधी पाळणार आणि कधी पंचनामे होणार याकडे शेतकऱ्यांच्या खरं तर नजरा लागून राहिलेल्या आहे. तुर्तास माखणी या गावात मी आहे आणि या गावात आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर उन्हाळी पिकं प्रामुख्यानं भुईमुगचे शेतकरी या ठिकाणी पूर्णपणे हतबल झालेले आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, माखणी, परभणी.